उज्ज्वल निकम हे नाव ऐकलं तरी एक अभ्यासू कायदेतज्ञ असे शब्द प्रत्येकाच्याच तोंडी येत असतात। संवेदनशील खटले असो की अगदी देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे खटले, त्यांनी निकरानं लढले आणि दोषींना शिक्षा मिळवून दिली। आणि आता हेच उज्ज्वल निकम राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेत पोहोचलेत। त्यांच्या या नव्या इनिंगचा सर्वसामान्य जनतेला फायदा होईल अशी आशा आहे। पाहूयात त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। उज्ज्वल निकम राष्ट्रपती नियुक्त खासदार। जळगावला तब्बल 15 वर्षांनंतर संधी। जळगावचे पहिले राष्ट्रपती नियुक्त खासदार। मुंबईमध्ये झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची कामगिरी अत्यंत मोलाची होती। त्याचबरोबर राज्य आणि देश पातळीवर गाजलेले अनेक महत्त्वाचे खटले त्यांनी लढवले आणि अनेकांना न्यायही मिळवून दिला। तेच उज्ज्वल निकम हे राज्यसभा सदस्य झाले असून त्यांच्या रूपाने जळगावला तिसऱ्यांदा ही संधी मिळालेली आहे। 2010 मध्ये राज्यसभा सदस्य म्हणून ईश्वरलाल जैन यांच्या निवडीनंतर पुन्हा एकदा 15 वर्षांनी कायद्यातील महामेरू राज्यसभेत पोहोचलाय। महत्त्वाचं म्हणजे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपतींनी राज्यसभा सदस्य म्हणून निवड केली आहे। हत्या, दहशतवादी हल्ले, अतिरेक्यांशी संबंधित खटले लढले। 2016 मध्ये उज्ज्वल निकम यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव। 1991 मधील मुंबई लोकल बॉम्बस्फोट खटला लढवला। 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट खटला लढवला। 2003 मध्ये गेटवे ऑफ इंडिया जवेरी बाजार बॉम्बस्फोट खटला लढवला। गुलशन कुमार खटला, खैरलांजी हत्याकांड खटला लढवला। अबू सालेम खटला, 26/11 दहशतवादी हल्ला खटला लढला। 2010 सालचं कोल्हापूर इथलं बाल हत्याकांड खटला लढला। 2010 मधील मुंबईतील शक्ती मिल बलात्कार खटला लढला। पुणे राठी खून खटला, अबू जुंदाल कोपर्डी खून खटला लढवला। ईश्वरलाल जैन यांची जळगावातनं राज्यसभा सदस्य म्हणून पहिल्यांदा निवड झाली होती। 2010 ते 2016 या काळामध्ये त्यांनी खासदार म्हणून काम पाहिलं। जळगाव जिल्ह्यातील यापूर्वीचे सदस्य ईश्वरलाल जैन आणि प्रतिभाताई पाटील यांची राजकीय पक्षाच्या कोट्यातून निवड झाली होती। त्यानंतर आता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे पहिल्यांदा राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य झालेले आहेत। राष्ट्रपती महोदया, तुमची जबाबदारी एक नवीन देऊ इच्छितात, तुम्ही घ्यायला तयार आहे का? म्हटलं कुठली जबाबदारी? त्यामुळे राज्यसभेची। म्हटलं अतिशय आनंदाने। आणि अशा रीतीने माझा निवड राष्ट्रपतींनी केली आणि हे गॅझेटमध्ये कालच प्रसिद्ध झालं। उज्ज्वल निकम यांच्या राज्यसभेतल्या निवडीबाबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या। एवढंच नाही तर स्वतः नरेंद्र मोदींनी उज्ज्वल निकम यांना फोन करून मराठीतून शुभेच्छा दिल्या। अचानकपणे हा मला सुखद एक धक्का बसला की खुद्द पंतप्रधान माझ्याशी आदल्या दिवशी बोलले आणि ते शुद्ध मराठीत बोलले। 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलेली होती। मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला होता। या पराभवानंतर उज्ज्वल निकम हे नाराज झाल्याचं उज्ज्वल निकम यांच्या वहिनी शैलजा निकम यांनी म्हटलेलं आहे। मात्र आता राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर त्यांची निवड झाल्यानं निकम कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झालाय। जगभर त्यांनी नाव कमवलं, आपल्या नावाप्रमाणेच ते उज्ज्वल राहिलेले होते। परंतु जो पराभव पत्करावा लागला त्याची खंत त्यांच्या मनातच होती, पण ती कुणाला दाखवली नव्हती। पण आज त्या सरकारने योग्य न्याय दिलेला आहे, याच्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। साहेबांची कार्यकर्ती जर बघितली तर अतिशय सत्यासाठी कष्टाने त्यांनी उभं केलेलं त्यांचं पूर्ण करिअर याचं सगळं आज शीज झालंय। आज निकम कुटुंबच आनंदी नाही झाले तर जळगाव शहर, जळगाव जिल्हा आम्ही सर्व या आनंदात सगळे समाविष्ट झालो। कायद्याचं सखोल ज्ञान, पुरावे जमा करणं आणि त्याची कोर्टात मांडणी करणं या त्यांच्या कौशल्यानं उज्ज्वल निकम यांनी बहुतांश खटल्यांमध्ये पीडितांना न्याय दिलाय। आमच्या महाराष्ट्रासाठी केंद्रात सुद्धा मला वाटतं नक्कीच कायद्यामध्ये बदलण्यात भर होईल। ज्या काही कायद्यामध्ये त्रुटी राहत असतील त्या त्रुटी मला वाटतं बनवण्यासाठी साहेबांची नक्कीच मदत होणार आहे आणि याच्यातून खरं
केंद्र आणि राज्यातून मला वाटतं नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून मला वाटतं न्याय मिळालेला आहे. अभ्यासपूर्ण मांडणी, ओघवती आणि संयत भाषा, तर कधी कोर्टात गंभीर खटल्यांमध्ये आक्रमकपणे भूमिका मांडणं, याच कामाच्या पद्धतीनं उज्ज्वल निकम केवळ जळगाव किंवा केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध झाले. अजमल कसाबच्या फाशीमुळे तर थेट पाकिस्तानातही उज्ज्वल निकम यांची चर्चा झाली. आता हाच कायदे पंडित राज्यसभेच्या पटलावर सर्वसामान्य जनतेची बाजू निकरानं लढवणार अशी आशा संपूर्ण देशाला आहे. देशभरात कायदे तज्ञ म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झाली. त्यांच्या याच कार्याची दखल घेत 2016 मध्ये उज्ज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. राज्यसभेतही उज्ज्वल निकम यांची अभ्यासपूर्ण भूमिका ही देशाला अनुभवता येणार आहे. सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.